महाराज, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मी आज असा प्रश्न घेऊन आलोय की तो मोबाईल बाबतीत आहे. मी बघतोय की लहान पोरं व तरुण पिढी ही मोबाईलच्या आहारी खूप गेलेली आहेत आणि मी जास्त करून बघतोय लहान पोरं जी मोबाईल बघतात, सारखी मोबाईल बघतात, त्यांच्या जे आजूबाजूला काय घडतं नाही घडत त्यांना काहीच भान राहत नाही. ते कंटिन्युअसली मोबाईल स्क्रोल करत राहतात, रील्स बघतात. तरुण पिढी पण तशीच आहे व त्यांचे आईवडिलां जे जे सांगतात त्यांना की मोबाईल नको बघू वगैरे, तरी पण ते त्यांचं ऐकत नाही. तर तुम्ही त्यावर मार्गदर्शन करा, ही माझी नम्र विनंती. ठीक आहे. बघ, आताची पिढी वैज्ञानिक जीवन आहे आणि आम्ही आता ह्या वैज्ञानिक जीवनामध्ये जगतोय. पण आता अध्यात्म स्वीकारायला कोण मागत नाही आहे. प्रत्येकाला मोकळा श्वास पाहिजे. आणि आताचं हे तंत्रज्ञान बोलतात ना, चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे. त्याच्यामुळं जी लहान मुलं आहेत, लहान मुलांबद्दल पहिलं बोलूया. आता जी 5 वर्षाची मुलं आहेत, 3 वर्षाची मुलं आहेत, 1 वर्षाच्या मुलाला पण मोबाईल लागतो आता. कारण पाहत आहे सोशल मीडियावरती अनेक काय घटना घडत आहेत आणि आपल्या मठात पण अशा अनेक येतात, तेही पाहतोय मी. तरी अशा काही घटना असतात. एखादं लहान मूल जर रडायला लागलं तर आईवडील काय करतात, पहिले त्या मुलाच्या हातात मोबाईल देतात आणि बोलतात ना, एक व्यसन येते. मोबाईल म्हणजे व्यसन आहे. जसं इतर काही लोक असतात, कोणाला दारूचं व्यसन असतं, कोणाला वगैरे अनेक प्रकारचे व्यसन असतात, ते सुटत नाही. मग समजा काही जणांना एकच मुलं असतं, काही जणांना 2 मुलं असतात. आताच्या आईवडिलांना वेळ नाही आहे. आईवडील दोन्हीही कामावर असतात, त्याच्यामुळं मुलं एकटी घरात असतात. मग आईवडील काय करतात, मग त्या मुलाला मोबाईल घेऊन देतात. मग तो मुलगा ते चित्र पाहायला लागतो. लहान वयाचा, 2 वर्षाचा असो, 5 वर्षाचा असो. मग ते चित्र बघता बघता अनेकच कुठल्या तरी साईट ओपन होतात. कारण मोबाईल तुम्ही घेतला तर तिथे अचानकच एखादा जर व्हिडिओ पाहिला तर अनेक व्हिडिओ यायला लागतात. मग तो कुठला पण येऊ शकतो. असं नाही आहे सात्विकच व्हिडिओ येईल तुम्हाला. मग तो व्हिडिओ विचित्र पद्धतीने तामसिक व्हिडिओ पण येऊ शकतो. वाईट विचार पण आपल्या मनात येऊ शकतात. कारण की याच्यामागं तर मी 100% बोलू शकतो, हे आईवडिलांचे संस्कार कुठेतरी मुलांवर कमी पडत आहेत. लहान पोरांचं तरी सांगतो मी, म्हणजे जे लहान मुलं आहेत, 5 वर्षाची, 2 वर्षाची, 10 वर्षाची या 12 वर्षाची, तर ती मुलं आता इतकी वायाला गेलेत ना, जर त्यांना मोबाईल नाही दिला ना तर घरात तांडव करतात, अभ्यास करायला मागत नाहीत. मग काही मुलं तर घर सोडून पण जातात. पाहिलं आहे. आता मी एका चॅनेलवरती बातम्यांना बघितलं तर आई मोबाईलवर बोलत होती. मुलगा शाळेतनं आला, शाळेचा ड्रेस होता त्याच्या अंगावरती. त्याने काहीतरी त्याच्या हातात बॅट होती का काय त्याच्या आईच्या डोक्यात मारली. आई कोसळून पडली खाली आणि त्या मुलाने हातात मोबाईल घेतला आणि तो मोबाईल बघत राहिला, चाळत राहिला. आणि मुलगा पण एक माझ्याने 7-8 वर्षाचा मुलगा असेल तो. आई खाली पडली चक्कर येऊन. ती वारली, मेली का किंवा बेहोश पडली हे आपल्याला माहिती नाही. पण ती खाली पडली एवढं आपण सोशल मीडियावर किंवा टी व्हीवरती ज्या बातम्या असतात त्याच्यावर पाहिलं मी. पण त्या मुलाला त्या आईबद्दल काहीच वाटत नव्हतं. त्याची आई बेहोश पडले का मेली आहे, काय झालं आहे तिला, त्याला काही संबंधच नाही. त्याला फक्त मोबाईल. त्या मोबाईलनी इतका परिणाम त्याच्या डोक्यावर केलेला आहे तर त्याला मोबाईलशिवाय काही दिसत नाही. त्याला ना बाहेरचं ऐकायला येत नाही, ना समोरचा व्यक्ती बोलतोय तेही त्याला समजत नाही आहे. आई खाली कोसळून पडली हेही त्याला समजत नाही आहे. समाज काय बोलतो ते कोणाला काही घेणं देणं नसतं. आणि आईवडिलांना बोलायला गेलं तर आमची मुलं आम्ही बघू. मग एकदा ती मोठी मुलं झाली तर आईवडिलांच्या हाताच्या बाहेर जातात. मग आईवडिलांवर हात उचलायला लागतात. नाही दिलं तर काही मुलांना मोबाईल नाही दिलं तर फाशी लावून पण घेतात, धमक्या देतात. आम्हाला जर आम्हाला ही गोष्ट नाही अवगत झाली तर आम्ही जीव देऊ. मग अट्टहास कोणामुळे झाला? आता मठामध्ये मागच्या 1-2-3 गुरुवार होऊन गेले, त्यावेळेस दोघं नवरा बायको आलते आणि आरतीला उभे होते. नवरा काही बोलत नव्हता, पण मुलगी होती, छोटी लहान मुलगी होती 3 वर्षाची. तिच्या हातात मोबाईल द्या ना, तुम्हाला कळत नाही का? त्यावेळेस ती शांत बसेल.
मग अशा पद्धतीने नवऱ्याला बोला. आता नवऱ्याचं तर काय चालत होतं का नाही आपल्याला माहिती नाही. तर नवऱ्याने डायरेक्ट त्या मुलीच्या हातात तिला सगळं माहिती आहे. यूट्यूब कुठे असतो, इंस्टाग्राम कुठे असतो, फेसबुक कुठे असतो, कुठलं बटन दाबायचं, सगळं त्या मुलीला माहिती, 3 वर्षाच्या मुलीला. आणि ते ओपन केलं आणि ती यूट्यूबवरती विचित्र चित्र सगळे व्हिडिओ बघत होती, सगळे व्हिडिओ पाहत होती ती. मग त्याच्यात फालतू व्हिडिओ पण येत होते, चांगले व्हिडिओ येत होते. ते आता काय चालू आहे ना मीडियावरती, सोशल मीडियावरती रील्स काढतात, हे अशा फालतू रील्स पण येत होत्या. आणि मी आले बघितलं, म्हणजे विचारलं या मुलीला कोणी मोबाईल दिला आहे 3 वर्षाच्या मुलीला, आणि यूट्यूबमध्ये काय बघते बघितलं का तुम्ही म्हणलं. सगळ्यात तिथं काय काय नागड्या बाया नाचतायत, कोण काय करतंय कोण काय करतंय हे आताच्या आईवडिलांना समजत नाही. मग ती मुलं मोठी झाली तर स्वतःच्या मनाचं करतात. मग लग्नाच्या बाबतीत खूप त्रास होतो. मुलगा असो किंवा मुलगी, मग आईवडिलांचं ऐकत नाही ते. आम्हाला समज आहे, आम्ही आमचं करू शकतो. मग अशा पद्धतीने उत्तरं द्यायला लागतात. हे कोणामुळं? याच्यासाठी आईबाप जबाबदार आहेत. लहानपणीच जर मुलांना चांगले संस्कार केले, मी लहान मुलांचं सांगतोय, तर त्या मुलाला एक तर अक्कल नसते, काही कळत नसतं, बुद्धी लहान असते. बघ, वयाच्या 5 वर्षापासून तर वयाच्या 15 वर्षापर्यंत स्पीडमध्ये मुलाची बुद्धी वाढत असते. आणि त्याच्या आतमध्येच आम्ही त्यांना मोबाईल देतो आणि तो मोबाईल काय करतो? बुद्धीवर परिणाम करतो, डोळ्यांवर परिणाम करतो, कानावर परिणाम करतो. त्याच्यामुळे मग अशा मुलांची बुद्धी शाळेत चालत नाही. समजा इथे पाठांतर केलं तर ते शाळेत विसरतात आम्हाला काय लिहायचं आहे. मग आम्ही काय करावं? मग आई वडील काय करतात? बाबा भगत आई बुवा जातात त्यांच्याकडं. पण माझं एकच प्रत्येक आईबापाला एक प्रार्थना आहे, बघा बाबा भगत या गोष्टींना काहीच करू शकत नाही. कारण की त्यांच्या मनावर, त्यांच्या बुद्धीवर इतका मोठ्या पद्धतीने तो मोबाईल बिंबलेला आहे, तर त्याच्यातनं ते बाहेर पडणं शक्य नाही आहे. आणि नाही मोबाईल दिला तर मुलं अशी अंग खाली टाकतात आणि लोळायला लागतात. मोबाईल पाहिजेलच. आणि त्यांना 2 जर फटके मारले ते आणखी जास्त करतात. तर हे लाड कोणाचे मला सांग? आईवडिलांचे नाही तर कोणाचे लाड आहेत? अगदी बरोबर. हां, मग हेच असतं. मग हे आईवडील मग नंतर रडतात. आता आमचा मुलगा आमच्या हाताच्या बाहेर गेला, एकदा मोठा होत चालला, मग आता हाताच्या बाहेर गेला, ऐकत नाही आहे. रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत, 5-5 वाजेपर्यंत मोबाईल बघतात. कशी ती बुद्धी काम देणार? मग तरुण पिढीची पण तीच अवस्था आहे. आताची तरुण पिढी काय करते? आता हे मोबाईल खूप मोठं साधन झालेलं आहे. आणि मग ते काय करतात? मोबाईल हातात घेतला, फक्त रील्स बघायच्या. समजत तर नाही त्यांना, पण काय समजत नाही मी काय बघतोय. फक्त रील्स, हात वर चालू, फक्त चालू, एवढंच त्याला कळतं. आणि तो मोबाईलची रील्स पाहून त्याला कधी पहाटे 5 वाजता 4 वाजता हे पण कळत नाही. त्याच्यातनं तर काही बोध मिळत नाही. फक्त रील्स, विचित्र रील्स दाखवतात, फालतू जोक दाखवतात. अशा पद्धतीने त्या मोबाईलमध्ये सगळं आहे. आता सोशल मीडिया आहे, सगळ्या काय गोष्टी येतात. आणि आता जमानाच तो झालेला आहे. मग त्याच्यासाठी ही पिढी पहाटे 5ला झोपली आणि सकाळी 12, 12:30, 1ला उठतात. आणि हे 12च्या टायमाला उठल्यावर हे मुलं प्रगती करू शकतात का? नाही करू शकत. कारण की मोबाईलनी यांच्या मनावर परिणाम केला आहे त्या. आणि आत्ताच्या तरुण पिढीला जर आईवडील बोलायला गेले तर ते आता तरुण पिढी ऐकत नाही. त्यावेळेसच जर आईवडिलांनी जर छडी काढली असती, अभ्यास आणि घर, करिअर आणि घर एवढंच जर लक्षात आईवडिलांनी आणून दिलं असतं तर ही मुलं वायाला गेली नसती. काही आईवडिलांना एकूण एक मुलं असतं म्हणून त्याची इच्छा, आकांक्षा, लाड खूप पुरवतात. काय पुरवतात? आणि मग ते लाड पुरवायला लागले का, बघ बाबा ठीक आहे आपण दोघं कामावर जातो, मग आपल्या मुलाला काहीतरी करमणूक पाहिजे. पण टी व्ही आहे, मुलाला टी व्ही नाही पाहिजे, त्याला मोबाईल पाहिजे. टी व्हीवरती प्रत्येक साईट नाही येत ना, ते फक्त चॅनेलनुसारच तुम्हाला सगळे चॅनेल दिसणार. मग मराठी असो, इतर हिंदी चॅनल असो, या गुजराती, कन्नड अनेक चॅनल आहेत. पण त्याच्यावर पण विचित्र चित्र दिसायला लागतात. मग ते मुलं ते पाहत नाहीत, त्यांना मोबाईल पाहिजे. आणि मोबाईल आता प्रत्येकाच्या लहान, आता 10 वर्षाचा मुलगा असो, 5 वर्षाचा मुलगा असो, सगळ्यांच्या हातात मोबाईल आहेत. आणि सगळ्यात मोठी चुकी आईवडिलांची, ते नाकारू पण शकत नाहीत आणि ते आता आकळू पण शकत नाही. कारण तुम्ही इतकी सवय बेकार लावली आहे त्याला, तो आता अभ्यासात पण त्याचं मन लागणार नाही ना, त्याचं भविष्य काय, त्याचं करिअर काय हेही त्याला माहिती नाही आहे.
आणि मग आई वडील काय करतात, कुठल्या साधू संतांच्या संगतीत नेत नाहीत, अध्यात्म मार्ग सांगत नाहीत. कुठे कीर्तन चालू असेल, कुठे प्रबोधन प्रवचन, अनेक ठिकाणी भजन असेल, अशा ठिकाणी पहिल्यापासून आईवडिलांनी त्या मुलांना संस्कार केले नाही, जा म्हणून सांगितलं नाही, किंवा आईवडील पण स्वतः जात नाहीत. त्यांना त्या गोष्टी खोट्या वाटायला लागतात. पण खरा तुम्हाला अध्यात्म मार्गच याच्यातनं बाहेर काढू शकतो, तरच तुम्ही सुधरू शकता. म्हणजे इतक्या मोठ्या पद्धतीने मोबाईल बघतायत. जर तू 7 आणि 8 तास डोळे न हलवता तू मोबाईल पाहू शकतो, तर तुझी बुद्धी काम करेल का? तू व्यावहारिक जीवनात बोलू शकतो का एखाद्याच्या समोर? त्यावेळी बोलायला गेलं तर तुझं विस्मरण होणार, डोकं जड होणार, मग सुचणार नाही काय. रोज डोकं दुखायला लागणार, तुझ्या कानावर प्रभाव पडला जातो, त्याच्या डोळ्यांवरती पूर्ण सिस्टम खराब होते. एकदा तुझा मेंदू खराब झाला ना, तर हा ब्रह्मांड आहे ना पूर्ण शरीराला कामाला लावतो. आणि आत्ता जास्त करून ह्या मोबाईलमुळे जास्त घटना घडत चाललेल्या आहेत. मोबाईल तुम्हाला पाहायचा असेल ना, तुम्ही कीर्तन ऐका, त्याच्यात सत्संग काय प्रबोधन साधू संतांचे पाहू नका, एका बाजूला ठेवा. ते जे काय त्याची ध्वनी निघल, ज्या पद्धतीने त्याचा आवाज निघल, तो आवाज तुमच्या कानापर्यंत पोचायला पाहिजे. त्या पद्धतीने जर तुम्ही या गोष्टी कीर्तन प्रवचन ऐकलं तर तुमच्या मुलांच्या मनावर पण ते बिंबलं जाईल. आता मी बरीच तरुण पिढी बघतोय, कुठल्या मठ मंदिरात जास्त जात नाहीत ते अरे काय जायचं, त्यापेक्षा मग कुठेतरी मित्र बोल बसणार, एक चर्चा विचित्र करणार. आता मी असं पण बघितलेलं आहे, ह्याच रस्त्याने पुढे एका ब्रिजवरती 2 मित्र बसलेले, तरुणच, तुझ्यासारखीच मुलं होती. आता दोघांनी एकमेकांसंगती गप्पा मारायला पाहिजे का नाही? बरोबर. पण ज्यावेळेस मी इथनं गेलो, मी मडपर्यंत असाच राऊंड मारायला गेलो, संध्याकाळची वेळ होती, माझी गाडी काढली, बुलेट काढली, म्हणलं चला जरा मोकळी हवा घेऊया. एक 4-4:30चा टायमिंग असेल. ती मुलं तिथं बसलेली आणि मी इथे आलो ना, त्या जागेवर मी 6:15 आलो मोडमधून, पण ती पिढी तिथंच बसून होते. दोघांची चर्चा नाही, दोघं गप्पाही मारत नाहीत. तो त्याच्या मोबाईलमध्ये मग्न, हा त्याच्या मोबाईलमध्ये मग्न. इथून जाताना मी बघितलं त्यांना, दोघंही मोबाईलमध्ये होते, काय चॅटिंग करत होते दोघं पण एका बाजूला. म्हणजे विचार कर, मी 4ला गेलोय, 6:15 आलोय, किती वेळ झाला ते मोबाईलमध्ये तसेच बसून, जागा पण हल्ली नाही त्यांची. ह्या मुलांचं आयुष्य कुठे जाईल अजून? यांना अजून कामधंदे नाही, काही नाही. एवढे मोठे मोबाईल तरी यांना कोण देतंय? मग आईवडिलांसंगती भांडतात, मला पाहिजेलच, मला हा आयफोन पाहिजे, मला तो अल्ट्रा आलाय. आता कुठला अल्ट्रा आलाय? तो सॅमसंगचा 25च ना, 25. हो. मग एवढे महागातले मोबाईल घेतात. आता एवढे महागातले मोबाईल मुलांना कशासाठी देता तुम्ही? काय कारण आहे त्याच्या मागे? तो शाळेत व्यवस्थित जात नाही, त्याचं शिक्षण बरोबर नाही आहे ना, तो समाजाच्या कामा येत नाही ना, बाबा त्याचा बिझनेस आहे, मग ठीक आहे एवढा मोठा मोबाईल घेतला, गोष्ट वेगळी. पण ती कोणासंगती चॅटिंग करतात? आताची जे मुलं मुली आहेत ना, हे कसं स्वतःचं प्रेम व्यक्त करण्यासाठी तिथं पोचू शकत नाही, म्हणून मोबाईलांवरती चॅटिंग करत राहतात. आता समजा ते मुलं तिथं बसलेत, समजा एखादा चोर आला, काय आला, समजा त्यांनी काय केलंच, काही प्रॉब्लेम, एखादी गाडी आली अंगावर गेली तर यांना कळणार आहे का? नाहीच कळणार, कारण की ते त्याच्यात पूर्ण घुसून आहेत, डब झाले, पूर्ण त्याच्यात ते संपलेले आहेत. ते डोळ्याने पाहतोय, बऱ्याच गोष्टी डोळ्याने पाहतोय. आता आपल्या मठात पण आला, एखादा बसला ना, कुठं बाहेर बसला का तो पहिला मोबाईल काढणार, तरुण मुलगा मोबाईलच बघत राहणार. पण त्याला कळत नाही, मठामध्ये 10 मिनटं बसावं, स्वामींचं नामस्मरण करावं, त्याच्यातनं आपली उन्नती होणार आहे, आपल्याला पुढची जगण्याची दिशा मिळणार आहे. किमान मठामध्ये प्रबोधन होतं, ते किमान अर्धा तास ऐकावं. पण त्यांना ते नको आहे. आता त्यांना फक्त मोबाईल, रील्स व्यसनासारखं झाले. एखादा दारू कसा पितो त्याला थरकाप होतो, तशी अवस्था झाली. मोबाईल एक वेळ दारू सुटेल, पण हा मोबाईल नाही सुटणार. आताची तरुण पिढी या अशा पद्धतीने व्हायला चाललेली आहे. आणि आता त्यांचे आई वडील आपण जर म्हणायला गेलो तर आई वडिलांच्या हातात पण एम्ब्रॉयडरी मोबाईल आहे, एम्ब्रॉयडरी बोलतात ना काय, हो अँड्रॉइड. हां, मग त्या पद्धतीने तो जो मोबाईल त्यांच्या हातात आहे, आई वडिलांच्या पण हातात एवढे मोठे मोबाईल आहेत. त्यांचं काम झालं का ते मोबाईलमध्ये बिझी, ते पण रील्स बघत राहतात. पण रील्स बघण्यापेक्षा प्रबोधन प्रवचन, तुम्हाला काय ज्ञान मिळेल त्याच्यातनं, तुम्हाला आत्मबोध कसा साधला जाईल याचा प्रयत्न करा तुम्ही.
मोबाईलमधून काही होणार नाही, ते फक्त हसी मजाक, आपल्याला शांतता, परत नर्वस सिस्टम जागृत. विज्ञान हे युग जे विज्ञान आहे तुम्हाला मानसिक आत्मिक समाधान मिळवून देऊ शकत नाही. तुमचा मोबाईल पण तुम्हाला मानसिक समाधान मिळवून देऊ शकत नाही. तुम्ही बाहेर कुठेही फिरायला गेल तर डिप्रेशनमध्येच राहणार टेन्शन असल्यावर. कुठे ऑल जगात कुठे तुला डार मला खूप आज अस्वस्थ वाटतंय, मला कुठेतरी फिरायला जायचं आहे. समजा तू कुठे गेला, समजा इथं घाटावर गेला, थोडा निसर्गाचा आनंद लुटला, या इतर कुठेही गेला, पण तुला तेवढं 5 मिनिटापुरतं बरोबर परत तू तुझी नर्वस सिस्टम निर्माण होणार. काय होणार? हां, मग तू विचित्र वागायला लागणार, तुला करमणार नाही, घरात बसायची वाटणार नाही, तुझं मन घाबरट होणार. हे कशामुळे होतं? मोबाईलमुळे होतं. कारण की इथे प्रभाव पडतो ना तुझ्या, मग ती सिस्टम बिघडायला लागते सगळे खाली, आणि मग मनाची घाबरट निर्माण होते, मग डोकं दुखायला लागतं, मग आजार निर्माण होतात. काय होतात? हां, लास्टला ते बोलतात ना, काय बोलतात त्याला, जे त्याच्यात गुरुत्वाकर्षण शक्ती आहे मोबाईलमध्ये, ते आपल्या इंद्रियांना खेचून घेतं. ते काय घेतं? एकदा डोळ्यांमधून ते तुझ्या आतमध्ये जाणारच आहे ना, ते डोक्यावर परिणाम होतो. बघ, तू 2 तास मोबाईलवर डोकं दुखायला लागतं. म्हणून मी प्रत्येक आईवडिलांना ती प्रार्थना करेन, आता मोठी ज्याची मुलं मोठी झाली असतील त्याची तर गॅरंटी कोण घेऊ शकत नाही. आताची पिढी ऐकायच्या पलीकडे आहे. पण जी लहान मुलं आहेत अजून तुमच्या हातामध्ये आहेत, तो कितीही रडला, कितीही गागला तरी त्याला मोबाईल देऊ नका. डोकं आपटू त्यांनी काही करू, उलट 2 फटके द्या, आणि परत त्याला समजायची पण ताकद पाहिजे. म्हणजे मारून जमणार नाही, तुम्हाला समजवता यायला पाहिजे. बेटा तू असं केलं म्हणून माझा आता इथून पुढे मोबाईल देणार नाही. त्याला तुमच्या डोळ्याचा धाक पाहिजे. काय पाहिजे? मग तो मुलगा शिस्तीत राहील. तुम्ही आधीपासूनच मुलांना मोबाईल द्यायला लागले, तो रडायला लागला, आमची प्रायव्हसी संपते, मग आम्हाला नवरा बायकोला गप्पा मारता येत नाही, मग मला मोबाईल बघता येत नाही, आईला किंवा तिच्या नवऱ्याला, हे दोघं नवरा बायकोनला. मग मुलांना एक मोबाईल हातात द्यायचा, तो त्याचा बघाल. इकडे आई बघते, इकडं मुलगी बघते, इकडे भाऊ बघतोय आणि तिकडे बाप बघतोय. सगळे मोबाईलमध्ये बिझी, पण सामूहिक गप्पा कोणी मारत नाही. म्हणजे आपल्या जीवनात सुख दुःख अनेक गोष्टी येत राहतात, पण ते कोण करतं? आता कोणीही करत नाही, फक्त मोबाईलमध्येच सगळे. त्याच्यामुळं काही कालानंतर आहे ना, बरीच मुलं मतिमंद जन्माला येणार आहेत. ज्या वेळेस एखाद्या स्त्रीला गर्भधारण होतो, तिच्या हातात 7-8 घंटे तरी ती मोबाईल चालवते, मग ते आचरण कुठं नाभीमुळापर्यंत जाणार तुमच्या, आणि ते मुलावरती ते बिंबवलं जाणार ते आपोआपच. जसं आपण अन्न खातो, एखादी आई अन्न खाते आणि तिच्या पोटामध्ये बाळ आहे, ते त्या नाळेमधून त्याला ते सगळं मिळालं जातं. जसं तू श्रवण करतो, जे वाचन करतो अध्यात्म मार्गात, तेही त्याला ते श्रवण होत असतं. आणि समजा तू रील पाहतोय, तर ते रील, ते नालायक जोक बोल, अनेक फालतू गोष्टी सगळे त्या मनावर बिंबवल्या जातं. मग ते राक्षस म्हणून जन्माला येतं, आणि मग तेच आईवडिलांना मान सन्मान देत नाही, त्यांच्या अंगावर हात उचलतो, अनेक काही गोष्टी होतात. म्हणून पहिलं आईवडिलांनी सावधान राहायला पाहिजे. 1 मूल असो किंवा 2 मुलं असो, सगळ्यांना शिस्तीत ठेवणं हे खूप गरजेचं आहे. तुमचीच मुलं आहेत, त्याच्यातनं आम्हाला काय मिळणार नाही आहे. बस जर तुम्ही आज जर त्यांना ताब्यात नाही आणलं, तर पुढे भविष्यात ते व्हायला जाणार आहे. बघ, ज्याला काम आहे त्याला मोबाईल बघायला वेळ नाही. ज्याला काम आहे तो 12-12 तास काम करतो, 16-16 तास काम करतो. काम संपलं, कोणा फोन आला आधीमध्ये फक्त तेवढा उचलायचा, ठेवून द्यायचा. रात्रभरात बाबा कोणाचे मेसेज आले, व्हॉट्सअप आले, काय आले, तेवढं चेक करायचं फक्त, आणि झोपला तर लगेच झोप लागते, सकाळीच जाग येते डायरेक्ट. काम करणाऱ्याला मोबाईलमध्ये थोडं पण डोकं घालायला वेळ नाही आहे. पण जो असा बसून राहतो ना, तो पागलसारखा मोबाईल चालत राहतो, आणि त्याच्यामुळं आताच्या पिढीच्या बुद्धीवरती असा परिणाम होत चालला आहे. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो, बाबांना अध्यात्म करा. विज्ञान जे जीवन आहे तुम्हाला तेवढ्यापुरतं समाधान देऊ शकतं, पण कायमस्वरूपी नाही देऊ शकत. तुम्हाला एक दिवस तुमचा हसण्याचा येईल, पण दुसरा दिवस दुःखाचाच असणार तुमचा. आणि विज्ञान हे सुखच देऊ शकत नाही. किती लोक भौतिक जीवनात जगतात, कोणाला सुख आहे, कोणाला मानसिक समाधान आहे, कोणालाच नाही आहे. तर ते अध्यात्म आहे. म्हणून सत्संग ऐकावा, प्रबोधन ऐकावं, एखाद्या चांगल्या साधू संतांच्या सानिध्यात राहून त्याला प्रश्न विचारावे. म्हणजे मला जे अस्वस्थ वाटतंय, माझं मन घाबरट होतं आहे, याच्या मागचं कारण काय, मग मी कसं जगावं, मला पुढची दिशा दाखवा. आज जोपर्यंत तुम्ही त्या साधूला तुम्ही प्रश्न मांडत नाही, तोही तुम्हाला सांगत नाही. कारण माणसाचा अहंकार असतो, इगो असतो, तो यायला मागत नाही. छे आपल्याला हे पटत नाही, आपल्याला हे आवडत नाही. मग त्याच्यातनं वाद उभे होत आहेत, भांडणं होत आहेत, एकमेकांचे गळे पकडतायत, एकमेकांना हात टाकतायत. मग हे चालतं का तुम्हाला? त्याचंच निवारण करण्यासाठी अध्यात्म असतो. बाबा नाही बरं का, योग्य मार्गदर्शक, योग्य अधिकारी
आणि योग्य मार्ग दाखवणारा अशांकडे गेलं तर तुम्हाला जगण्याची दिशा 100% मिळते. आपण कितीतरी याच्यातनं बाहेर काढलेले आहेत, कितीतरी मुलं सुधारलेत, कितीतरी आई वडील सुधारलेत, याच्यातनं बाहेर काढले आपण. पण आजही आणि आत्ताही अशी पिढी आहे त्यांना देवधर्माशी काही घेणं देणं नाही, कारण की त्यांच्या आईवडिलांनीच कधी देवधर्म केलेला नाही आहे. तेवढ्यापुरतं देवाला अगरबत्ती दाखवायची, देवाला मग तो देव तिथं माशा बसू या किडे पडो किंवा आळ्या पडो किंवा मुंग्या लागू त्या देवराला किंवा उधळी लागू, त्यांना काही घेणं देणं नसतं. मग अशा लोकांच्या घरात सुख शांती मानसिक आत्मिक समाधान राहत नाही आणि त्यांची मुलं पण व्हायला जातात. आणि हे सर्वात जास्त मोबाईल कारण. काय मोबाईल कारण? मोबाईलमुळे तर होते ना. आता पहिले कुठे जुन्या काळात मोबाईल होते का? आमच्या काळात आम्ही 10-12 वर्ष 15 वर्षाचं होतपर्यंत मोबाईलचं तर ठाव ठिकाण पण माहीत पण नव्हतं मोबाईल आहे का नाही आहे. क्वचित काय ज्याच्याकडे पैसा असायचा त्यावेळेस छोटासा डबडा असायचा, असा एवढासा नोकियाचा या इतर बरेच असे आहेत. मग त्या मोबाईलवरती बोलायचं. मग त्यावेळेस पण एखाद्याला फोन लावायचा त्याला 3 रुपये द्यायचे. किती द्यायचे? 3 रुपये. त्यावेळेस तो आपल्याला एक फोन, ते पण जास्त बोलायचं नाही. ए बाबा एवढं बोलू नका, 30 सेकंद 1 मिनिटाच्या आतमध्ये, नाही तुम्ही डबल पैसे घेईल, 10 रुपये घेईल, असे बोलायचे. म्हणजे समजा एखादा आता गावच्या ठिकाणी बरेच आहेत कोणाकडे मोबाईलच नव्हते त्यावेळेस, माझ्या लहानपणीच्या टायमाला मी सांगतोय. एखाद्याकडे चुकून जर एखादा मोबाईल असेल तर त्याला ते पैसे द्यावे लागायचे. बाबा मला माझ्या नातेवाईकाला फोन करायचा आहे. आता एवढा लांब जाऊ शकत नाही त्यावेळेस. पत्रव्यवहार पण, तो पत्र भेटेल का नाही भेटेल याची पण गॅरंटी नाही. मग मोबाईलवर बोलायचं. मग ते 10 मिनटं बोल किंवा 5 मिनटं बोल, तेवढे पैसे समोरच्याला द्यायला लागायचे. मग त्यावेळेला असं चालायचं. पण आता काय, भिकारी पण मोबाईल घेऊन फिरतो, आयफोन. जी मुलं आहेत काहीच कमवत नाही, अक्षरशः कपडे घालायची अक्कल नाही, त्यांच्या हातामध्ये आयफोन आहे. मग येतात कुठून? याच्या मागचं कारण काय? तू कमवत नाही, काही करत नाही, मोबाईल आला, एवढा महागातला मोबाईल आला कुठून तुझ्याकडे? मग हे काहीतरी खूप मोठं गुढ आहे. आणि आता आई वडील रडतायत येऊन, माझा मुलगा बापावर हात उचलतो, मला उलटा बोलतो, माझ्या अंगावर धावून येतो, बहिणीची इज्जत करत नाही. मी त्यांना विचारतो किती लाड केले बाबा एकोणत्या? नाही तो एकच होता ना. मग आता एकच आहे, तो छाताडाच बसणार तुमच्या. तो आता ऐकणार कुठून आहे? ऐकणारच नाही तो. आणि ते मठ मंदिरात पण जायला मागत नाही का? त्यांना वाटलं सुटलं तर आमचं हे व्यसन सगळं. त्यामुळे नाही ते आपल्याला जमतच नाही, आम्हाला हेच बरं आहे. आणि त्याच्यात ते मोबाईल घेणार, बघत राहणार, फालतूगिरी जोक, मग कुठेतरी चॅटिंग करणार. ते ऑनलाईन काय चॅटिंग करतात ना, त्याच्यात प्रेम होतं, काय बोलतात त्याला, ते ऑनलाईन सिच्युएशनशिप वगैरे असं असतं काय ते. हां, मग त्याच्यातनं काहीतरी प्रेम होतं ते काहीतरी. मग ते प्रेम त्याच्यात जुळलं का, मग ओळख पण नसते, पाळख नसते. मग तिथे येऊन मग ते त्यांचं काय होणार? मग तिथून ती मुलगी पण जाणार, मुलगा पण जाणार आणि आई वडील डिप्रेशनमध्ये जाणार. मग त्याच्या आधी आई वडिलांनी मोबाईल बघायला पाहिजे, माझ्या मुलाचा किंवा मुलीचे किती, कोणाचे मेसेज येत आहेत, काय करतायत, हे सगळं चेक करायला पाहिजे ना. मग काय बोलतात, मी निघून जाईल. मुलांचं कसं म्हणणं असतं, मी निघून जा, बघू किती दिवस तुझे मित्र मैत्रिणी तुला सांभाळतात, किती दिवस खायला घालतायत. आताचं युग चांगलं आहे का? रस्त्यावर फिरायला गेलं तर काय कोण तुला लुटून जाईल याची गॅरंटी नाही. मग त्यावेळेस जर आई वडिलांनी याच्यावर ताबा आणला असता या मोबाईलवरती, तर या घटना घडल्या नसत्या. काही मुलं तर असे बोलतात, जर मला आयफोन नाही घेऊन दिलं तर मी जीव देईल बोलतात. काय बोलतात? हां, स्वतःच्या हिमतीवर काय नाही, आई वडिलांचं. आई वडील घाबरतात, नको माझं एकूण एक मुलं आहे. मग त्याच्यामुळे आई वडील घाबरायला लागतात. पण आई वडिलांना हेच कळत नाही, कोण मोकळं नाही जीव द्यायला, फक्त ते हवेचे बोल आहेत, हवेत फेकायचं फक्त. आणि आई वडिलांना घाबरायचं, प्रत्येक मनोकामना पूर्ण करायचं. काही मुलं कमवत नाही तरी त्या मुलांनी बाईक घेतलेली आहे. 50-50 हजारच्या बाईक आहेत, लाख रुपयाच्या बाईक आहेत, 2-2 लाखाच्या बाईक आहेत, 3-3 लाख, 4-4 लाखापर्यंत त्याच्या पुढे पण बाईक आहेत. मग 2 लाखाची बाईक का मुलाला घेऊन दिली तुम्ही? तर ही आई वडिलांची चुकी आहे. त्याच्या पायावर त्याचं करिअर पहिलं घडवा तुम्ही. तुम्ही आधीच त्याचं लाड पुरवताय, आधीच त्याला 1 लाखाचा मोबाईल घेऊन देता, 2 लाखाची गाडी घेऊन देता, बाईक. मग तो मजा नाही मारणार तर काय करणार आहे? तुमच्याकडे आहे ना, पण तुमच्या मुलाकडे बघून सर्वसामान्य माणसांची मुलं पण बिथरायला लागली. मग ते पण त्यांच्या आईवडिलांना अट्टास करतात, नाही मला 1 लाखाचा मोबाईलच पाहिजे, मला पण बाईकच पाहिजे. मग ती 70 हजाराची की 80 किंवा 50, पण मला पाहिजेलच. आणि मग त्या घरामध्ये खूप वाद व्हायला लागतात.
नाही घेऊन दिलं तर. म्हणून ह्या गोष्टींवरती ताबा आणणं खूप महत्त्वाचं आहे. पहिले आईवडील महत्त्वाचे आहेत. लहान मुलांवर संस्कार करायचे असेल तर तुम्ही त्यांना जन्मताच मोबाईल दाखवायचा नाही. आणि हात लावायला गेलं तिथं ओरडायचा, हातावर फटका मारायचा, परत तो मुलगा जात नाही. हे 100% हे अनुभव आहेत आपले. तू आधीच जर मुलाला प्रोत्साहन दिलं, काय नाही घेऊ दे त्याला, म्हणजे माझं काम होईल इकडे, मला प्रायव्हसी मिळेल, मला पण मोबाईल बघायला मिळेल, तो काय त्याचा मोबाईल बघतो. पण तो काय बघतो त्या मोबाईलमध्ये तुम्हाला काय माहिती. त्याला काय साईटच ओपन करायची गरज आहे का. फालतू साईट आपोआपच येतो त्याच्यावरती. जसं खाली खाली करत जातो काय ना काय विचित्र चित्र यायला लागतात त्याच्यात, आणि मग मुलं वायाला जातात. मग लोक म्हणतात महाराज मग याच्या मागे मग सुधारण्याचं कारण काय, सुधारणार कशी मग ही मुलं, हे तुमच्या हातात आहे. त्याला बाबा बुवा आई भगत कोणी काय करू शकत नाही. तुम्हाला समजवणं खूप गरजेचं आहे. काय मुलांना समजवणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही मुलांना समजत नाही ना, तोपर्यंत ही मुलं मोबाईलचा वापर करणार आणि तुमचा पण वापर करणार. नाही दिलं तर धमक्या देणार आणि मग तुम्हाला द्यावंच लागणार त्या गोष्टी. म्हणून लहानपणापासून मोबाईल सोडून अभ्यास कर. तुला खायला प्यायला काय पाहिजे तेवढं मी आणून देईल, पण मोबाईलचा नाद नाही. एकदा मोठं झालं, कॉलेज झालं तर घेऊन देणारच आहे. तो पण महागातला नाही द्यायचा, एखादा कुठला तरी डब्बा उचलायला ठेवायचा. ज्यावेळेस तू कमवशील तुझ्या बाळावर तू मोबाईल घेईल, तोपर्यंत मोबाईलला पण हात लावायचा नाही. काय तुला काम आहे का त्याच्यात, काय दुनियादारी आहे का, कशाला पाहिजे, कोणासंगती चॅटिंग करायची, तुला काय संबंध आला, ठीक आहे ना, उचलायला कानाला काय प्रॉब्लेम आला तर बोलू शकतो तू फोनवरती. पण आता हे खूप बुद्धीच्या पलीकडे. याच्यामुळे काय वाढलं आहे का, इगो, अहंकार, मोठेपणा. म्हणजे मग आताची पिढी आयफोन घेते, 1.5 लाखाचे मोबाईल घेतात आणि कमाई 1 रुपया पण नाही. मग कुठनं पैसे आणता तुम्ही, काय करता नक्की, काय करता. आईवडिलांना पण समजत नाही ही मुलं काय करतात. काय आईवडील स्वतः घेऊन देतात बड्डे गिफ्ट, अमुक गिफ्ट, तमुक गिफ्ट. अरे पण हे गिफ्ट तुमचं भविष्य खराब करणार आहे ना भविष्यात, हे का तुम्ही विचार करत नाही. मग त्या मुलाचं मन लागणार नाही ना, कामात पण मन लागणार नाही, कुठेच मन नाही, फक्त मोबाईल चालत राहणार. काय बुद्धीच काम करत नाही त्याची. सगळ्या इंद्रिया सिस्टम खराब करून टाकली त्यांनी. म्हणून आहे ना, प्रत्येक आईवडिलांना माझं एक सांगणं आहे, बघा तुम्ही जे आता हे जे करताय हे चुकीचं आहे. कुठला बाबा भगत कोणीही सांगू शकत नाही बाबा या मुलांचं व्यसन कसं सोडवायचं. मोबाईलचं, तो मोबाईल आहे, आणि जर तो मोबाईल नाही दिला तर मुलं खाली अंग टाकतात, जोरात रडतात. इतके तसं काय कोणी मारलंय त्यांना. पण हा मोबाईलचा परिणाम आहे आणि आईवडिलांचा परिणाम आहे. सगळ्या दोष आईवडिलांनाच मी देणार. त्या मी काय बघतोय ना, मी डोळ्याने आपल्या मठात येतात, इकडे येतात, तिकडे. आईवडिलांना सांगितलं अरे कशाला मोबाईल नाही, ते रडतोय ना म्हणून. अरे रडतोय म्हणून तुम्ही मोबाईल देताय. मोबाईल दिला का लगेच शांत. मग आता ही कर्म कोणाला भोगणे, आईवडिलांनाच ना. मग त्यांचे डोळे खराब होतात, शाळेत बुद्धी चालत नाही, त्याच्यामुळे पूर्ण सिस्टम खराब होते शरीरातली, आणि मग मुलं हीन बुद्धीचे होतात. मग आईवडील रडतात, माझा मुलगा नापास झाला, या शाळेमध्ये रोज टीचरची कंप्लेंट येते, सरांची कंप्लेंट येते, तुमचा मुलगा नीट अभ्यास करत नाही आहे, तुमच्या मुलाचं नीट पाठांतर होत नाही आहे, अभ्यासात लक्ष देत नाही आहे, भलतीकडेच नजर असते त्याची. हे कशामुळे घडतं? मोबाईलमुळे. सर्वात जास्त जिम्मेदार हे आईवडील असतात मुलांच्या बाबतीत. मुलगा 12 वाजेपर्यंत बाहेर मोबाईल चॅटिंग करतो, रात्री 12-2 वाजेपर्यंत. रात्री 12-2 वाजता तुला नाक्यावर बसायची काय गरज आहे, चौकात बसायची काय गरज आहे मोबाईल चॅटिंग करतपर्यंत. हे आईवडिलांचं कर्तव्य नाही. 8च्या आतमध्ये 7च्या आतमध्ये तू घरात यायला पाहिजे. बाहेर फिरायचं कारण काय तुला, हे आईवडिलांचं कर्तव्य. आणि बाहेर बसून तू 4 तास झाले मोबाईल बघतोय, काय नक्की मोबाईलमध्ये बघतोय हे आईवडिलांना कळायला नको. मुलगा आमचा 1 रुपया कमवत नाही आहे, आणि मुलगा चॅटिंग कोणासाठी करतोय, या आमची मुलगी कॉलेज करते, चॅटिंग कोणासाठी करते. म्हणजे आईवडिलांची हिंमत राहिली ना आता बोलायची. कारण आईवडील लाचार झाले. काय झाले? लाचार झाले. जशी मुलं मोठी होतात ना, आईवडील लाचार व्हायला लागतात, मग मुलं ऐकत नाहीत. काय आईवडिलांनी पण तीच कर्म केलेली असतात ना. मग बोलतात तुम्ही काय केलं, मग आम्हाला सांगता तुम्ही. मग आईवडिलांचं तोंड गप. मग ते येतात, बाबा असं झालं, महाराज असं झालं. अरे बाबांनो, तुम्ही सुधरा पाहिजे. त्यावेळेस जर मुलांवर तुम्ही चांगले संस्कार केले असते तर ही वेळ आली नसती. म्हणून आता पण वेळ गेलेली नाही आहे. ज्याची लहान मुलं आहेत ना, तुम्ही मोबाईल तोडू शकता.
मोबाईल हातातनं काढून घेऊ शकता. मोबाईलची गरजच नाही आहे लहान मुलांना. जोपर्यंत तुमचं कॉलेज पूर्ण होत नाही, तुमची डिग्री पूर्ण होत नाही, तोपर्यंत एंड्रॉइड मोबाईल कोणीही घ्यायचा नाही. त्याच्यातनंच त्रास होतो आणि सगळी वाट लागली जाते. इतकी आता बेकार अवस्था चालू आहे. म्हणून ह्या लहान तरुण पिढीला बाहेर पडायचं असेल, त्यांना अध्यात्म मार्गाचं ज्ञान द्या. रोज मठात या, आरतीला उभं राहा, सत्संग अटेंड करा. म्हणून आपल्या गुरुवारी अर्धा तास प्रबोधन असतं 7 ते 7:30. त्यावेळेस तरी बसले तरी मुलांच्या डोक्यावर चांगला परिणाम होतो. कळतं त्यांना काय कसं वागावं, कसं राहावं, आईवडिलांना सांगती कसं राहायचं, व्यवहार कसा करायचा, या भौतिक जीवनातला व्यवहारानुसार कसं राहायचं, मोबाईलच सर्वस्व आहे का, या मोबाईलमध्ये काय काय दिसतं, या आपल्या मठामध्ये संस्कार शिकवले जातात. आणि मग त्या गोष्टी आता आईवडिलांचा विश्वास नाही तर मग ती पुरं हेच होणार. म्हणून तर आईवडिलांना मारतात पोरं. किती मुलं आहेत असं आईवडिलांना इतका त्रास. शिक्षकांची मुलं पण वायाला गेलेले आहेत. शिक्षकांची तो शिक्षक आहे म्हणून काय तो काय ब्रह्मज्ञान त्याला अवगत झालं असं तर नाही ना. मग त्याच्यामुळं काय होतं, मग ती मुलं फायदा घ्यायला लागतात. काय नाही, आईबाप काय बोलत नाही, दोघंही टीचर आहेत, दोघंही शाळेत जातात, मग आमची मुलं आहे मजा मारत आहेत. मग चुकी कोणाची? आई वडिलांची. म्हणून एखादा व्यक्ती शाळेत शिकवतोय म्हणून मग तो ज्ञानवंत झाला असं पण नाही ना. तर फक्त पुस्तक वाचतोय आणि ते सांगतोय लोकांना. मग पिढी आताची हे धंदे करायला लागले. आता काय बोलायचं, याच्या पुढे तरी काय बोलणार मी. जेवढं माझ्या डोक्यात तेवढं मी सांगितलं तुम्हाला. आता कसं वागायचं, कसं वागावं किंवा न वागावं हे तुमच्या हातामध्ये आहे. म्हणून मोबाईलचा त्याग करा. ज्यावेळेस तुम्हाला खूपच गरज आहे तर 1000, 1200, 1500 रुपयाला मोबाईल मिळतो छोटासा, तो कानापुरता ठेवा. मग त्याच्यामुळं तुमचा विवेक चांगला राहील, तुमची बुद्धिमत्ता वाढेल, अभ्यासात लक्ष लागेल, कॉलेजमध्ये लक्ष लागेल. मग चॅटिंगचं लांबच राहिलं मुलामुलींचे. आणि लहान मुलं जे रेंगत आहेत त्यांना पण खूप संस्कार लागतील. पहिलं आईवडिलांनीच त्यांच्यासमोर चॅटिंग करायचं बंद करा. हे मोबाईलवरती काय आतून बटणं दाबतायत ते बंद करा. मग मुलं पण आपोआपच या गोष्टी करणार नाहीत. समजा आईबापाने मोबाईल हातात घेतला तर त्याला जवळ येऊन बसूनच द्यायचं नाही. आई इकडे बघतील, मुलगा इकडे मोबाईल बघतोय. मग ते वेगवेगळं केलं मग काय कुठला वेगवेगळा डान्स येत राहतो त्याच्यामध्ये. मग मुलगा पण पाहतो, आई पण पाहते. मग मुलाचे विचार वाईट व्हायला लागतात. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 वर्षाचा मुलगा एकदम काय काय आता विचार आहेत त्याचे अख्ख्या जगाला माहिती आहे. किती नालायक वागतोय अख्ख्या जगाला माहिती आहे. मुलगा असो किंवा मुलगी असो, सगळं डोळ्यासमोर आहे मोबाईलचं हे. म्हणून आई वडिलांनी लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. अन्यथा तुमची मुलं अशीच वायाला जाणार. त्याला साधू संत बुवा आई भगत कोणीही काही करू शकत नाही. हे 100% काळ्या दगडाची पंढरी. ते बोलते आमच्या मुलांना सुधरून दाखवा तुमच्या मुलांना. मला असाच मी एक कमेंट वाचली. एका महिलेने असाच प्रश्न केला, महाराज आताची ही लहान मुलं तरुण पिढी आहे किंवा लहान मुलं यांच्या हातातनं मोबाईल कसा सोडवायचा, मोबाईलपासून दूर कसं ठेवायचं हे आम्हाला सांगा. पण तितक्यात तू हा प्रश्न मांडला, तू तरुण आहेस म्हणून तू मला विचारलं महाराज ह्याच्यातनं बाहेर कसं पडावं तरुण पिढीने. म्हणून मी सांगतो ह्या गोष्टी. म्हणलं तुझं आहे तुझ्यापाशी, फक्त आम्ही जागा विसरतो. सगळं मला कळतं, अरे हे हानी आहे, याच्याने डोकं जड होतं, दुखायला लागतं, भवाय दुखायला लागतात, डोळे दुखायला लागतात, डोळ्यांची आगाग होते, आपली बुद्धी चालत नाही. मेंदूवर इतका जोर येतो त्याचा मग हृदयावर जोर यायला लागतो. मग सगळ्याच सिस्टम आपली बेकार व्हायला लागते. त्याच्याने अटॅक पण होऊ शकतो मोबाईलने जास्त बघून बघून. हे काय अरे वैज्ञानिक जीवनात पण त्याच गोष्टी सांगितल्या आणि मी अध्यात्म मार्गानुसार सांगतोय. मग या अध्यात्म मार्गानुसार तुम्हाला किमान मठात येऊन महाराजांचं नामस्मरण करा. 10-15 मिनिट तुमचे मुलं बाळं सगळे या फॅमिली आरती अटेंड करा. नाही रोज जमलं तर आधीमध्ये गुरुवारच्या दिवशी तर बरेच लोक असतात त्या दिवशी या. अर्धा तास प्रबोधन ऐका, 7 ते 7:30 प्रबोधन ऐका. तर आपल्याला कळायला जाईल कसं वागायचं. मग म्हातारा असू, तरुण असू, मग लहान मुलं असू, सगळ्यांसाठी चांगलं आहे हे. त्याला कळत नसेल तर तुम्ही ऐका आणि मग तुम्हीच समजवा त्याला. हे फक्त आई वडिलांच्या हातात आहे, बाकी कोणाच्याच हातात नाही. जेवला नाही तर आई कशी घास भरवते, खास तू. ते चांगलं आहे ना, ते पौष्टिक आहे शरीरासाठी. मग हा मोबाईल वाईट आहे, मग तू का बोलत नाही बाबा. आई वडील का बोलतात, अरे बाबा हे नकोच घेऊ, नाही तर मी फटके देईल तुला, नाही तर मग मारेल, लक्षात ठेव.
बोलायला नको. जेवणा टायमात आई बापले लाड करतात, "माझे बाप खा, माझ्या मुलाला अंगाला लागत नाही, मी आणून दे, ते आणून दे." मग ज्या वेळेस तो वाईट कर्म करतो त्यावेळेस तुम्ही अडवत का नाही त्याला? मग इथं प्रेम दाखवता, मग तिथं का प्रेम दाखवत नाही? तिथं पण प्रेम दाखवा, तुमच्या मुलाबाबत तर प्रेम दाखवा. अरे याने मोबाईल बघितला तर हा भविष्यात भ्रष्ट होणार आहे, हा शिक्षण कसा करणार, आणि एकूण तो एक मुलगा आहे, आधार तर हाच आहे आमचा. मग तिथंही समजून सांगायची ताकद आईवडिलांना पाहिजे. मग ते आईवडील सांगत नाहीत. हे याच्यामुळंच आईवडिलांना म्हणून बोलतो ना, माझी एक प्रार्थना आहे, बाबांनो नीट वागा, अजून वेळ गेलेली नाही हातातनं. जे लहान तो आताचे जे ज्यांचे लग्न झाले त्यांना लहान लहान मुलं असतील 1-1, 2-2 वर्षाची, मोबाईल हातात देऊ नका. आणि मेन पहिलं तुम्ही स्वतः मोबाईल बघू नका आईवडिलांनी मुलांसमोर. आणि बघितलं तरी तुमचा धाक पाहिजे, माझ्याजवळ यायचं नाही, गप अभ्यास कर, तिथे बस, मोबाईल तुझं बघायचं काम नाही आहे, तुला अभ्यास करायचा आहे फक्त. आणि ज्या दिवशी मोबाईल हात लावेल तेवढा हात फटकून काढणार तुझे. बोलायचं, मारायचं नाही. बोलल्यावरच पोरं घाबरतात, मारून काय लाफाट होतात ते. पण ज्यावेळेस तू डोळ्याचा धाक आणि आधीच तू त्याचे संस्कार केले तर मुलं व्हायला जात नाही, हे 100%. मुलं, लहान मूल तर कोणी वाईट नसतं, वाईट करणारे घरातलेच असतात, बाहेरचं कोणी नसतं. कारण आम्ही देतो ती वस्तू आणून, बड्डे गिफ्ट, अनेक गिफ्ट, बरेच गिफ्ट, काय काय येतं, काय काय त्याच्या मित्र मैत्रिणी ह्याला गिफ्ट दे, त्याला कोण मोबाईल घेऊन देतं, कोण ह्याला काय घेऊन देतं ते. मग त्याच्यामध्ये त्यांना रिच राहायची सवय लागली. आणि नाही दिलं तर मग आईबापांसंग ते भांडणं करतात, जीव देईल, मी अमुक करेल, मी तमुक करेल. दुसऱ्याचं कल्चर आपल्यामध्ये आणणं हे किती चुकीचं आहे त्या लोकांना माहिती नाही. आणि ज्यावेळी मुलं मोठे होतात तर तीच चपराक आपल्या कानामागं लागली जाते. मग ते आई वडील पण समजत नाही त्यांना, ना मोठे आजोबा असू, पणजोबा असू, या कोणी असो घरातले, कोणीही एकमेकांसंगती नीट वागत नाही. सगळं आपल्या हातात आहे. तू हा ठीक आहे, खूप मोठा बिझनेसमॅन आहे, तुला सगळं मोबाईलवर तुझं टॅली चालली जाते, मग ठीक आहे मोबाईल घ्यायला. पण ते रील्स नाही ना बघत, ते फालतू गोष्टी तर नाही बघत ना, पण त्यांना त्यांच्या कामासाठी लागतो तो मोबाईल. म्हणून त्या लोकांकडे 1.5 लाखाचे मोबाईल आहेत, 1 लाखाचे मोबाईल आहेत. हा जर तुम्ही काहीतरी चांगला उपयोग करत असाल, तुम्हाला त्याच्यातनं काहीतरी कमाई असेल, मग गोष्ट वेगळी आहे. त्याच्यातनं काहीच नाही, फालतू फक्त रील ओढत राहायच्या आणि स्वतःची बर्बादी करून घ्यायची. ही आता अशी अवस्था झालेली आहे. म्हणून याला मी कोणीही मला प्रश्न विचारला त्या गोष्टी, देव ब्रह्म आला खाली, ब्रह्म विष्णू महेश स्वतः आले, बाबा मी मोबाईल तुमच्या मुलाचा सोडून देतो, कधीच शक्य होणार नाही. हे सगळं आईवडिलांच्या हातात आहे, सर्व काही आईवडिलांच्या हातात आहे. आईवडिलांनी पण याचं आत्मपरीक्षण करावं, आमची मुलं का मोबाईल घेतात, त्यांची चुकी त्यांना कळाली जाईल, तोपर्यंत चुकी कळाली जाणार नाही. खूप पिढी एवढी वायाला गेली ना, तुम्ही विचार पण करू शकत नाही. आता बघू, जर आईवडिलांनी चांगले संस्कार मुलांवर केले, वाईट काही गोष्टी बघून नाही दिल्या, म्हणजे मोबाईलच हातात नाही द्यायचा आणि तुम्हीही बघू नका. मला सांग, कोण वाईट बघत नाही मोबाईलमध्ये? सगळे ऑल 100%. पण तेरी बी चूप मेरी बी चूप, कोणाच काय बोलायचं नाही. मग ती मुलं अशी बाजूला बघतात, आई काय बघते ते बघत राहतं, मग ते बाप काय बघतो ते बघत राहतं. उठ, चल तिकडे जाऊन बस, तुझं काम आहे काय? त्यापेक्षा तू अभ्यास कर, अमुक कर, तू काहीही बघ बाबा, लफडी लुपडी त्याच्यात. पण तुमच्या मुलांना तर एवढं इन्व्हॉल्व करू नका. मग ती मुलं नंतर तुमच्यावर वाईट नजर ठेवायची. कलियुग आहे, घोर कलियुग चालू आहे. कितीतरी बघतोय मी घटना, आपल्या हजारोनी लोक आपल्या मठात येतात, पाहतोय मी, रडतात लोक. आता मी काय करणार त्याला? तुमची चुकी आहे. आता मुलं झाली 15-20 वर्षाची, ते काय ऐकणार आहेत का? लहानपणीच मूल ऐकू शकतो. एकदा ओली काठी वाकवली ना तीच वाकू शकते, एकदा कडक झाली का तीच आपल्या पाठीत बसते. ह्याला संस्कार असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणून आईवडिलांनी आत्मपरीक्षण करायचं. प्रत्येक आईवडिलांनी आजच असा विचार करायचा, आपलं लहान किती रडू देते, खाली मान आपलं काय, एक मस्त वेताची काठी घ्यायची, 2 फटके कुल्ल्यावर मारायचे, बरोबर जागेवर येतं का नाही. 1-2 फटके बसले का त्याला माहिती, मोबाईल नाव घेतलं का 2 फटके बसतात. सवय जासपर्यंत त्याला तुम्ही त्याच्या लायकीत ठेवा. डोळ्याच्या धाकाने या तुम्ही गोड बोलून ती मुलं ऐकणार पण नाही. तो काळ गेला जुना निघून, आताचा काळ विचित्र आहे. त्यासाठी शिमटी हातात घ्या आणि त्याची कुले, जोपर्यंत ओळ उठत नाही बोच्यावर तोपर्यंत त्याला कळणार पण नाही. मग तो मोबाईल बरोबर हात नाही लावा, बाबा हे घेतल्याने ही शिक्षा होते, लायकीत राहणार. कॉलेज कुमार होईल त्यावेळेची गोष्ट वेगळी. मग द्या डबडा घेऊन एखादा, बाबा कुठे गेला पळून बिळून, तर ते तेवढं ठीक आहे.
हे अशा काही घटना असतात. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो, बाबांनो नीट वागा, चांगलं वागा, स्वामींचं नामस्मरण करा, मठात जात राहा, आरतीला उभं राहा, रोज सत्संग ऐका, प्रबोधन ऐका, चांगले विचार होतात. म्हणून रोज मठात बसल्याने ना घरात कोणाकडनंच होत नाही साधना. ते फक्त बोलता आम्ही देवपूजा करतो. कशाला खोटे बोलता? उगाच मी गादीवर बसलोय का? मठात तुम्ही 5-10-15 मिनटं बसले तरी तुम्हाला 10,000 जप मिळाल्यासारखं आहे. ह्या महाराजांच्या सानिध्यात बसून तुम्ही नाम घेताय. ते महाराजांचं लक्ष आहे त्याच्याकडे, कुठल्या बाबाच्या समोर बसून नाही घेते तुम्ही. म्हणजे त्याच्यासाठी सगळ्या फॅमिलीने मठात यायला पाहिजे. जेवढे घराचे सदस्य असतात त्यांनी यायला पाहिजे. त्यांना महाराजांचं दर्शन, महाराज काय हे समजून सांगायला पाहिजे. इथं बस 10 मिनटं बस, श्री स्वामी समर्थ नाम घे, गोंगाट घालू नका, सेल्फ्या काढू नका. तुम्ही आत्मशांततेसाठी मठात येता, ती शांतता तुमच्यासाठी पाहिजे. आणि ते आपोआप मग त्या मुलाचं व्यसन पण सुटलं जाईल, त्याच्यावर चांगले संस्कार पण होतील. जोपर्यंत तुम्ही अध्यात्म मार्गातल्या गुरूंना तुम्ही भेटत नाही, एखाद्या साधू संतांना भेटत नाही, तोपर्यंत तुमची मुलं पण सुधारणार नाही, तुम्ही पण सुधारणार नाही. मग तो घरात गोंगाटच होणार. हे अशा काय गोष्टी असतात. बघा, मी जे सांगितलं ते समोरच्या आईवडिलांनी व्यवस्थित मनावर बिंबवलं तर चांगलंच होणार आहे. आणि जी तरुण पिढी ऐकते त्यांनी पण हे मनावर बिंबवायला पाहिजे. बाबांना भविष्याला सुरुवात करा. या तुम्ही मोबाईलच्या अधीन जात आहे, मुलं मुलींच्या आधी जात आहेत, मुली मुलांच्या अधीन जात आहेत. तुमचं करिअरकडे लक्ष द्या. आईवडील काय सांगतात ते ऐका आणि त्या पद्धतीने तुम्ही चला. बघा, तुमच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, आतापुरतं एवढंच. परत सर्वांना श्री स्वामी समर्थ शिव गोरक्ष आदेश. धन्यवाद महाराज, एवढी माहिती दिल्याबद्दल आणि तुमचा टाईम आम्हाला एवढा दिल्याबद्दल. ही अशीच कृपादृष्टी आमच्यावर राहू द्या आणि तुम्ही असंच सगळ्यांना सांगत राहा, ही तुम्हाला नम्र विनंती. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.